साखरपाडा टीमनं ओमसाई दुराचापाडा टीमनं देखील मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय। परंतु आताच्या घडीला हा सामना 3 ओव्हरचा असेल। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि त्याचबरोबर आई गावदेवी स्पोर्ट राज चषक 2023 चे पर्व बघता बघता अंतिम धन्यवाद प्रकाशजी। नक्कीच या ठिकाणी शिवबाग म्हणतोय हिव ग्रामपंचायतचे एक विद्यमान सरपंच व क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आदरणीय सन्माननीय विजयजी काचेडा साहेब त्यांचे सहकारी आदरणीय कैलासजी मेंगाल साहेब मी मंचावर आमंत्रित करतो। विजय मेंगाल कुठे असतील आपण सुद्धा मंचावर यायचे। त्याचप्रमाणे गोपालजी रेरा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व दोरेचवाडा गावचे तसेच कारामजी रेवा साहेब कुठे असतील आपण लगेच मंचावर यायचं। सदस्य आदरणीय सन्माननीय मिलिंदजी मेंगाल साहेब कुठे असेल आपण ताबडतोब मुख्य व्यासपीठावर यायचं। आणि त्याचबरोबर आगमन होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अगदी पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय राकेशजी धामणी दादांचा देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर युवा नेतृत्व युवा पिढीचे निश्चित युवा उद्योजक आमचे सन्माननीय आदरणीय सागरदादा उमवणे यांचा देखील इथे निश्चित उपस्थिती पाहायला मिळते। त्याचबरोबर यशवंत दादा सोनू रेरा यांचा देखील आपल्याला निश्चित तरी एक सिंगल दापालकावरती जोडेल टीम जेके कुडचे संघ 8 या दापालकावरती आकर्षण 8 दापालकावरती लगावलात। निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये दोन टीमच्या माध्यमातून लढत पाहायला मिळते। पहिले षटक प्रगती पदावरती त्यातून टाकलेला बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका टिप कव्हर पॉइंट जोडला फटका एक्झिक्यूट केला। चेंडू सीमारेखेचा वेग घेत असताना सक्सेसफुल मिळतील बॅट्समन आकाशच्या बॅट मधून या 4 हा चौकार। त्याचबरोबर दापालकावरती 12 आणि नुकताच ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो निश्चित आमचे मुख्य मान्यवर यांचे इथे नुकताच शुभागमन होत असताना पाहायला मिळतंय। अगदी या पाहायला गेलं तर निश्चितपणे या मैदानाच्या दिशेनं दापालकावरती लगावल्यात जेके कुडचे टीमच्या दापालकावरती तब्बल 19 धाबा आताच्या घडीला पाहिलं तर षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट कार्य करत असताना पायरवाडी कुडचे संघाचा गोलंदाज सचिन पहिला झटका बॅटिंग करणार जेके कुडचे टीमला। फक्त डॉट बॉल टाकत असताना गोलंदाज आलो। अगदी या पायरवाडी कुडशी संघ अप्रतिम दर्जाची गोलंदाजी साकारतोय। स्टेप आउट झालीत डान्सिंग ग्राउंड फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक मिड ऑफ झोनला पाहायला मिळतात। दोनचा कॉलिंग 2 धाबा आणि आताच्या घडीला 2च्या मदतीने दापालकावरती पुन्हा एकदा बदल डायरेक्ट हिटचा नजराना सध्याच्या घडीला पेश केलाय। अजून एक झटका बॅटिंग करत असताना जेके कुडशी संघाला फलंदाज बाद। दिनेश दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी आणि निश्चित येणाऱ्या बॉल्स वरील लांबी येणार का फटका चांगला पाहायला मिळतो मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल जज दुसरीचा प्रयत्न राहिलाय दाबाची संधी अजून एक फटका फलंदाज बाद आणि आताच्या स्थितीला पहिलं सत्र होईल समाप्त। त्या पलकावरती लगाबेल जेके कुडशे संघ फक्त आणि फक्त 31 आणि 18 बॉल मध्ये 32 धावांचा पाठलाग करत असताना पायरवाडी कुडशे संघ पाहायला मिळतोय।
सन्माननीय आदरणीय सुनीलजी भेरे साहेब तालुका उपप्रमुख, त्या दरम्यान शरदजी मोगरे जिल्हा परिषद गोटेगाव विभाग प्रमुख, बलराम दानके असतील शाखा अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बलरामजी विरकुटे यू पोलीस पाटील, अनंताजी धामणे यू ग्रामपंचायतचे उपसरपंच, विजयजी कालचिडा साहेब असतील, आदरणीय सरपंच साहेब, तसेच सदानंदजी धामणे एक हिव गावचे मोठे नाव उद्योजक, गणेशजी दोरे ग्रामपंचायत सदस्य, यशवंतजी रेवा साहेब ग्रामपंचायत सदस्य, सागरजी उमवणे एक युवा नेतृत्व, पायरवाडी कुडशीत संघ पोहोचेल तब्बल 5 या धापलकावरती। आणि नुकताच पालगले तर निश्चित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रास इथले मुख्याध्यापक सन्माननीय आदरणीय विशेष सर यांचं नुकतंच इथे शुभागमन होतं, त्याचं देखील या स्पर्धेच्या अंतर्गत करूया हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत। आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालंय। पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त बॅटिंग करत असताना पायरवाडी कुडशीत संघानं बनवल्यात 5, अजून 12 बॉल 27 धावांची गरज विजयासाठी। बॉल 27 रनची गरज, आडवा बाटना फटका ट्रबल केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कॅरी झालेले, दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षणाचं, कारण 2 रन्स वाचवण्यात यशस्वी ठरलेत। आणि आताच्या घडीला 2 मिळाल्या, धापलकावरती 7 वरती पोहोचेल बॅटिंग करत असताना पायरवाडी कुडशीत संघाचं धापलक। आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अलोन द कार्पेट फटका, डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत, एकच रन मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर रोखलं जात आहे बॅटिंग करणाऱ्या या 2 फलंदाजांना, कारण सध्याच्या स्थितीला पुरेपूर लेथ वरती एक अप्रतिम दर्जावरती गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आकाश देखील पाहायला मिळतोय। वैयक्तिक विचार केला तर टीमचा टोटल टीम पायरवाडी कुडशीत संघाचा 8 वरती पोहोचत असताना 10 बॉल विजयासाठी 24। लाफ्टेड हिट मिस्टाबिक स्ट्रोक फटका बसलाय, दूरवरून क्षेत्ररक्षण प्रवास करतायत झेल साठी, आताच्या घडीला प्रयत्न चांगले केले परंतु अपयशस्वी ठरले शेवटच्या मुमेंटला। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चिन्ह गतीने घेतला तर त्यानंतर नक्कीच या ठिकाणी शुभभावना होतोय उपजिल्हा रुग्णालयाचे विद्यमान डॉक्टर आदरणीय सुनीलजी पवार साहेबांना विनंती करेन की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचे। सुनीलजी पवार सर आपण सुद्धा यायचे, आयोजकांच्या वतीने तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल। लाफ्टेड हिट मिस्टाबिक स्ट्रोक होता, फटका फसला होता, तिथे लॉंग ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक बीट झाले। आताच्या घडीला पुन्हा एकदा 2 धाबा घेतलात, धापलकावरती विचार केला तर टीम पायरवाडी कुडशीत संघ पोहोचलाय तब्बल 12 या धापलकावरती आणि विजयासाठी 8 बॉल 20, एका बॉल वरती एखादा मोठा फटका यावा लागेल। लाफ्टेड हिट मिस्टाबिक स्ट्रोक डाईव्ह, ओहो लाजवाब आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवते जेके कुडशीत संघ। जरी आम्ही फायनलचं चित्र पाहू शकलो नाही तरी सुद्धा आम्हाला 3रा क्रमांक घेऊन जायचं आहे आणि आताच्या घडीला त्याच पद्धतीचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आताच्या स्थितीला 1-1 त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित साखरपाडा गावचे एक उद्योजक आदरणीय सन्माननीय कारामजी सेवारे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे मोहपाडा गावचे एक मोठं नाव, नक्कीच एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय कोंडरामजी इंदोरा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय, आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल।
अंदाज काळुरा परतील बॅक टू दी पवेलियन. दोन चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आणि जवळपास टिप आउट झालीत आणि निश्चितपणे आताच्या घडीला तिसरा क्रमांक घेऊन जाऊ शकेल जे की कुठचे संघ, कारण एक बॉल 16 धावांची गरज इथे पाहायला मिळते. जवळपास आपल्या मुठीमध्ये विजय प्राप्त केलेला आहे, परंतु निश्चितपणे एका बाजूने कुठेतरी या सातत्याने हार्डलक आजच्या दिवसामध्ये दाखवत असताना पायरवाडी कुठचे संघ आणि थेट चौथ्या क्रमांकाचा निकाल देखील लागलाय, तिसऱ्या क्रमांकाचा देखील निकाल लागलाय. परंतु या स्पर्धेसाठी ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट बघत होता तो क्षण